ललिताज किचन जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शेवभाजी। त्याच्याकरता लागणारे साहित्य आहे 3 कांदे, अर्धा वाटी खोबरं किसून घेतलंय, लसूण, आलं, कोथिंबीर, 3 चमचा चटणी, लाल तिखट, 2 चमचा मसाला, हा घरी केलेला मसाला आहे, अर्धा चमचा हळद आणि धण्याची पावडर 1 चमचा। आता आपण कांदा बारीक करून घेऊया। कांदा बारीक करून घेतलाय, आपण त्याला आता भाजून घेऊया। आता आपण भात करणार आहोत। त्याच्याकरता मी 2 वाट्या तांदूळ घेतले, 4.5 वाटी पाणी घातलंय आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आता मी याच्यावर झाकण ठेवते, स्टार्ट करते। भात रेडी झाल्यानंतर ग्रीन लाईट लागेल। आता आपण कांदा थोडं तेल घातलंय, तेलामध्ये भाजून घेऊया। आता आपला कांदा होतो तोपर्यंत आता इकडे आपला भात त्याला 5 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं मोठ्या गॅसवर। तेल अगदी कमीच टाकायचं कांदा भाजायला। त्याच्यात आपण आता थोडं मीठ घालू। मीठ घातल्याने कांदा लवकर भाजला जातो। आता आपला कांदा होतोय तोपर्यंत मी कणिक लावून घेतली। आपला कांदा भाजून झालाय छानपैकी, तर याला साईडला करून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊ। खोबरं जास्त भाजायचं नाहीये, थोडं लालसर करायचं, फक्त गुलाबी रंगावर। आता आपलं खोबरं छानपैकी भाजून झालंय, त्याला जास्त भाजायचं नाही तर ते कडवट होतं। आता मी गॅस बंद केलाय, कांदा खोबरं मी काढून घेते। याची थोडी वाफ गेल्यानंतर आता आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहे। याचं आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ, थोडी वाफ जाऊ देऊ। तर मी भाजलेला कांदा खोबरं याच्यात टाकलंय, त्याच्यात लसूण टाकलंय, आलं टाकलंय आणि हे घेतलेले मसाले घालते आणि हे वाटून घेणार आहे। मिक्सरला एकदा फिरवल्यानंतर आपण आता याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि परत मिक्सरला 2 मिनिटाकरता फिरवून घेऊ। वाटण करताना जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर तेलामध्ये मसाला व्हायला टाईम लागतो। आता आपलं वाटण छानपैकी रेडी झालंय। आता आपण भाजी करायला सुरुवात करू। आता मी तेल घेतलंय 2 चमचा, त्याच्यात मी हा वाटलेला मसाला घालते। आता हा मसाला आपण तेलात चांगला भाजून घेऊयात। गॅस जरा कमीच ठेवायचा, नाहीतर त्याच्यावरचं तेल उडतं इकडे तिकडं, भाजीला तेलही येत नाही। आता इकडे आपला भातही रेडी झालाय, त्याचं झाकण मी लावून घेते, कारण तो आपल्याला गरमच खायला मिळेल। आता आपला मसाला हा छान भाजून झालाय, गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे असं साईडला तेल येतं, तेल आलं की समजायचं मसाला भाजला गेलाय। आता हा मी तळलेला मसाला थोडा काढून घेते, कारण आमच्या कधी भाकरीसोबत पोळीसोबत खायला आवडतो। थोडं मीठ टाकायचं, छान लागतं। मसाल्यात आपण आता 2-3 प्रकारच्या भाज्या करू शकतो। शेवभाजी, पाटोड्यांची भाजी, फ्लावर, बटाटा, टोमॅटो मिक्स भाजी करू शकतो। हा मसाला मी जास्तच काढून ठेवलाय, कारण मी याच्यात पाटोड्यांची भाजी बनवणार आहे आणि थोडा मसाला कोरडा खायला। याच्यात मी आता हे पाणी घालून घेते। आपल्याला जेवढी भाजी हवी असेल ना तेवढं पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालते। आता मी यात थोडी कोथिंबीर घालते आणि छान उकळी येऊ देते। कोथिंबीर जरा जास्त घालायची मसाल्याच्या भाजीला। आता भाजीला आपली छान उकळी आली आहे। आता गॅस बंद करायचा, मग शेव टाकायची। शेव नेहमी गॅस बंद करूनच टाकायची। उकळीत जर आपण शेव घातली तर ती शेव नरम होते।
आता आपली भाजी रेडी आहे. आता आपली भाजी छान तयार झाली आहे. ही गरम गरम फुलक्यासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही खाऊन बघा आणि मला नक्की कळवा.